हे बघा 1.5 किलो कैरी घेतली मस्त आपण बाजारातूनच कापून आणली। याचे छोटे मोठे फोडी करून देतात ते लोक बाजारात। राजापुरी आंबा या आपण आता काय करायचं, त्याला हळद लावायची आणि मीठ लावायचं। याला मिक्स करून घेते मी आता। याला मस्त हाताने आपण आता कालून घेऊ याला। हे बघा सगळ्या कैरींना आपण हळद मीठ लावून घेतलं। आता स्वच्छ कपड्यामध्ये बांधून याला रात्रभर आपण असंच ठेवणार आहे। मी आता स्वच्छ कपड्यात बांधून घेते। हे बघा अशी गठोडी बांधून रात्रभर याला आपण असंच ठेवणार आहे आता। हे बघा रात्रभर आपण हळद मीठ लावून ठेवलेली, असं बांधून ठेवलं होतं याला। त्याच्यात एवढं पाणी निघालं। याला आता 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। हे बघा असं धुवून घ्यायचं स्वच्छ 2-3 पाण्याने मस्त। हे बघा स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले मी। आता थोडं याला नितरू देते पाणी याचं। हे बघा मी परातीत मस्त एक फोड पसरून घेतली। आता मी उन्हामध्ये ठेवणार आहे याला अर्धा 1 तास। तुम्ही कपड्यावर बी पसरू शकता मोकळे। आमच्या गालीला तेवढं ऊन येत नाही म्हणून मी परातीमध्ये ठेवते। आता अर्धा 1 तास हे पाणी आहे ना, त्याच्यातलं पिचपिच सगळं सुकून जायला पाहिजे, तेवढ्यासाठी ठेवायचं आहे। आपण लोणच्याला तेल गरम करून घेतलं, त्याच्यात आपण लोंग टाकून बघू। तेल गरम झालं म्हणजे लोंग वरती आले तर समजायचं तेल एकदम परफेक्ट गरम झालं। आता आपण याला पंख्याखाली अर्धा तास गार करून घेऊ। तेल गार होईपर्यंत आपण मसाला करून घेऊ लोणच्याचा। राई घेतली, त्याला राईची डाळ त्याला 1 चक्कर मारून घेतला मिक्सरमध्ये। त्यानंतर हळद घेतली, लोंग घेतली, मिरी घेतली, हिंग घेतला, बडीशोप घेतली, मेथीचे दाणे त्याला पण 1 चक्कर मारून घेतला मिक्सरमध्ये। त्याच्यात लाल मसाला घेतला आणि मीठ घेतलं। त्याला असं आता मी गोल करते। मिठावर आता मिरची पावडर टाकली, आता राईची पावडर टाकते। आता बडीशोप टाकते, मेथीचे दाणे टाकते, लोंग टाकते आणि मिरी टाकते आणि हिंग टाकते। आता मी याच्यामध्ये हळद नंतर टाकणार। हळद जर गरम तेलात टाकली, थोडं कोमट तेल टाकायचं म्हणजे ती करपायला नको, कलर येत नाही म्हणून मी आता थोडं कोमट तेल याच्यावर टाकते। थोडं कोमटच तेल टाकायचं, जास्त गरम तेल टाकायचं नाही मसाला, नाही तर जळून जातो जास्त तेल गरम राहिल्याने। वर्षभर टिकणार नाही आपलं लोणचं आहे म्हणून पाण्याचा थेंबाचा आवाज पण लागू द्यायचा नाही। 1.5 किलो कैरी आहे, त्याच्यासाठी 1 किलो तेल आहे आणि एवढं मटेरियल घेतलेलं आहे। आता आपण याला मिक्स करून गार करायला पंख्याखाली अर्धा तास ठेवून देऊ। मसाला गार झाला, आपण त्याच्यात आता हळद टाकू आणि हळद मिक्स करून घेऊ। हे बघा आपल्या कैऱ्या बी मस्त 1 तास उन्हात ठेवलेल्या सुकून गेल्या। मी आता मटेरियल तयार केलेले मी याच्यात टाकून घेते आता कालवायला। मी आता याला हाताने मस्त मिक्स करून घेते। हे बघा किती कलर आला आपल्या लोणच्याला। हे बघा मस्त सगळ्या फोडींना मसाला लागून गेला। 1.5 किलो कैरीला एवढा मसाला बनवला। आता मी बरणीत भरून देते मस्त। तयार झालं आपलं लोणचं। आता याला 2 दिवस पक्क बांधून ठेवणार म्हणजे याला तेल सुटल। कसे वाटलं ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, असं लोणचं करून खा। आणि माझ्या रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।